युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात इंधन दरवाढ झाली आहे। बारामतीत इंधन दरवाढीमुळे वाहन चालक संतप्त झालेत। सीएनजी 96 रुपये 50 पैसे तर पेट्रोल 108 रुपये 54 पैशांवर गेले। डिझेल 95 रुपये 6 पैशांवर गेले। वाहन चालकांमध्ये यामुळे मोठी संतापाची लाट पसरलेली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। आकाती युद्धामुळे इंधनाचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या बारामती पेट्रोल पंपावर आलेलो आहे। आपण सीएनजीच्या ठिकाणी जर पाहिलं तर सुरुवातीला 92 रुपये 50 पैसे दर होता, मात्र आता 96 रुपये 50 पैसे दर झालेला आहे। खऱ्या अर्थाने 4 रुपयांनी थेट सीएनजी वाढलेला आहे। आपल्या बरोबर सीएनजी चालक, गाडीचे चालक आहेत। काय नेमकी समस्या आहे? खऱ्या अर्थाने 4 रुपयांनी सीएनजीचा दर वाढलाय। खूप भीषण परिस्थिती युद्धामुळे सर्वसामान्य जनतेचे खूप हाल होत आहेत। त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे आणि याचा परिणाम पूर्ण राज्यभर पाहायला मिळत आहे। याचा उद्रेक भविष्यात आणि आता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल। सीएनजीचा तुटवडा देखील भासत आहे। सीएनजीचा तुटवडा आहेच आहे आणि त्याच्याबरोबर घरगुती गॅसचाही तुटवडा आहे, पण कालांतराने त्याच्यावर काही पर्याय नाही निघाला तर याचे गंभीर परिणाम इथून पुढच्या काळात भोगावे लागतील। अगोदर पेट्रोल महाग होतं, त्याच्यामुळे आम्ही सीएनजी गाडी घेतली, पण सीएनजी गाडी घेतल्यापासून पण रेग्युलर सीएनजीचं पण रेट वाढत आहे। आता जर बघितलं तर 4-5 रुपयांनी डायरेक्ट वाढलं आहे। त्या दिवशी मोदीजींनी सांगितलं की बाबा गाडी म्हणजे पेट्रोल कमी वापरा किंवा तुम्ही सोनं खरेदी करू नका। ही त्यांची स्ट्रॅटेजी होती का? मग की अगोदर देशाच्या अर्थव्यवस्थेचं नाव सांगायचं आणि नंतर त्याच्या नावाखाली रेट वाढवायचे। इंधन दर वाढ झालेली आहे, कुठंतरी आता कमी प्रमाणामध्ये केली पाहिजे असा भावना जी आहे ते नागरिकांकडून केल्या जात आहेत। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।